नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात राशीलने स्वतःच्या आणि परागच्या वैवाहिक जीवनाचे सत्य उलगडले होते. आज तुम्ही ऐकाल स्वप्नीलच्या प्रेमाची अनपेक्षित कबुली, माझे नवीन यश आणि या वीकेंडसाठीचे एक असे रोमांचक पॅकेज जे पाहून माझे भान हरपून जाईल. अभिमान आणि खंत. मी राशीलचे कौतुक केले की तिने लग्नाआधी परागपासून काहीही लपवले नाही. राशील अभिमानाने म्हणाली, परागच्या वागण्याने माझ्या मनात त्याच्याबद्दल आदराचे स्थान निर्माण झाले आहे. मला माझ्या नशिबाचा आता अभिमान वाटतो. हे ऐकून मला वाटले की स्वप्नीलशी लग्न होणे माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असू शकते. अचानक पडलेली थाप. 2 आठवड्यांनंतर शुक्रवारी मी क्लासवरून परतले आणि गाऊनमध्ये असतानाच माझ्या खोलीच्या दरवाजावर स्वप्नीलने थाप दिली. मी गडबडले आणि माझे हात आपोआप वळले जाऊन खांद्यावर क्रॉस झाले. स्वप्नीलही थोडा संकोचला. यशाचे वर्णन. मला ही संधी वाया घालवायची नव्हती. मी पटकन कपडे बदलले आणि त्याला माझे यश सांगितले. मी सर्फिंगमध्ये लेव्हल 3 वर पोहोचले आहे आणि आता बेस्टीवर स्वतंत्रपणे बसून तिला मध्यम गतीने पळवूही शकते. कल्पना आणि आसक्ती. स्वप्नीलने माझ्या प्रतिभेचे कौतुक केले. मी कल्पना करू लागले की स्वप्नीलने हीच गोष्ट मला मिठीत घेऊन सांगितली असती तर मला किती आनंद झाला असता. त्याच्यावर इतकी आसक्त होत जाणे मला स्वतःलाच विचित्र वाटत होते. रोमांचक पॅकेज. स्वप्नील माझ्यासाठी या वीकेंडला एक नवीन आनंदाचे पॅकेज घेऊन आला होता. पॅराग्लायडिंग, स्काय डायव्हिंग आणि पॅरा सेलिंग. निर्भय विश्वास. या धोकादायक खेळांबद्दल ऐकूनही माझ्या मनात कोणतीही भीती नव्हती. मी कृतज्ञतेने म्हणाले, तुम्ही माझ्यावर कधीही कोणते संकट येऊ देणार नाही हा विश्वास मला बसला आहे. तुम्ही सगळीकडेच तर माझे प्राण वाचवले आहेत. यमराजाला आव्हान. यावर स्वप्नील गंभीर झाला आणि त्याने अनपेक्षितपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली. कधी यमराजही तुम्हाला न्यायला आले तरी मी आडवा उभा राहीन. मी म्हणेन, यमराजजी, न्यायचेच असेल तर वाणीला सोडा, मला घेऊन चला. भावुक क्षण. मी भावुक झाले, माझे डोळे पाणावले आणि मी त्याच्या तोंडावर हात ठेवून म्हणाले, तुम्ही असे अशुभ बोलू नका. स्वतःच्या बदल्यात तुमचे प्राण गमावून मला कधीच जगायचे नाही. स्वप्नील गेल्यानंतर मी स्वतःवरच हसत विचार केला, ही पत्नी होण्यापूर्वीची पायरी आहे जिथे मी थकलेले असतानाही त्याच्याशी सतत बोलत राहू इच्छिते. यमराजाला आव्हान देणारे प्रेम, निर्भयता आणि अविश्वसनीय रोमांचाची तयारी. प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 49. धाकटी सून. गुपित उघड. यमराजाला आव्हान आणि नवीन रोमांचक पॅकेज. तेव्हा टेबलवर डेझर्ट वाढले जाऊ लागले आहे. त्याचाही आम्ही दोघांनी हळूहळू चवीने आस्वाद घेत शेवट केला. तू तुझे भूतकाळ परागजींपासून न लपवून खूप चांगले काम केले आहेस. असे धैर्य प्रत्येक पीडित मुलीमध्ये नसते. परागजी लग्नाला नकार देतील हा धोका यात होताच. जेव्हा तसे झाले नाही तेव्हा आज तुझे वैवाहिक जीवन सुखी आहे. तसेच तुझ्या मनात कोणतीही खंत राहिलेली नाही. लपवणाऱ्या मुलीच्या मनात नेहमीच भीती आणि अपराधीपणाची भावना असते. घरी परतताना कारमध्ये मी राशीलचे कौतुक करताना म्हणाले, या लग्नानंतर माझ्या मनात खंत राहिली असती पण परागने स्वतःची चूक माझ्यापेक्षा मोठी असल्याचे सांगितले. त्याला हवे असते तर तू लपवू शकला असता. तसे करून तू माझ्या नजरेत नेहमीच निर्दोष राहिला असता. परागने लग्नापूर्वीच हे सांगून मला पर्याय दिला होता. मला हवे असते तर मी लग्नाला नकार देऊ शकले असते. परागच्या वागण्याने माझ्या मनात त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला. माझ्या स्वाभिमानाचा आणि सुखाचा इतका विचार करणारा जीवनसाथी मला दुसरा कोणी मिळाला नसता. मला आता माझ्या नशिबाचा अभिमान वाटतो. हे सांगताना राशीलच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत आहे. मी विचार करू लागले की स्वप्नीलशी लग्न झाले तर माझ्यासाठीही ती अभिमानाची गोष्ट असू शकते. जरी मी स्वतःच माझ्या नशिबाच्या आड येत असले तरीही. भारतापासून दूर अमेरिकेत 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. तरीही मला इथे चांगले वाटत आहे. वीकेंडला स्वप्नीलसोबत घालवलेल्या गोड आठवणी ठरवून मी सर्व काही विसरल्यासारखी असते. या आठवड्याच्या शेवटी जेव्हा स्वप्नील बाहेर असल्यामुळे त्याच्याशिवाय वेळ गेला तेव्हा मला रात्र खूप उदास वाटू लागली. आपल्या खोलीत बेडवर पडल्या पडल्या मी मोबाईलवर ते गाणे आणि मेरी भावना ऐकत आहे जे स्वप्नीलने रँक्सवर गिटारसोबत मला ऐकवले होते. पुढच्या 5 दिवसात मला पप्पा, अलका मॅम, माझी शाळा आणि माझे शहर सर्व काही आठवत राहिले. मी उदास होते. येणाऱ्या वीकेंडला स्वप्नील पुन्हा आनंदाच्या नवीन पॅकेजसह माझ्याकडे येईल या आशेने मी धीर धरून आहे. मी दररोज सर्फिंग आणि अश्वारोहणात माझ्या ट्रेनर्सच्या मार्गदर्शनाने आधीपेक्षा अधिक निपुण होत चालले आहे.
शुक्रवारपर्यंत माझ्याकडे स्वप्नीलला सांगण्यासाठी 2 मोठी यशे होती. त्या संध्याकाळी मी क्लासवरून परतलेच होते. मी खोलीत कपडे बदलत असतानाच कोणीतरी दरवाजा ठोठावला. इतक्या दिवसात असे पहिल्यांदाच झाले. राशील असेल या विचाराने मी घाईघाईत फक्त गाऊन घातला. मी दरवाजा उघडला. समोर राशील नाही तर स्वप्नीलला पाहून मी संकोचले. माझे दोन्ही हात आपोआप वळले आणि मी खांद्यावर क्रॉस करून धरले. नेहमी डिनरला भेटणारा स्वप्नील माझ्या खोलीत येईल असे मला वाटले नव्हते. माझी स्थिती पाहून तो गडबडला. सॉरी, आपण नंतर भेटूया म्हणत तो मागे फिरू लागला. जरी ही परिस्थिती संकोचून टाकणारी असली तरी इतक्या दिवसांनंतर स्वप्नीलला एकट्यात भेटण्याची ही संधी मला वाया घालवायची नव्हती. मला वाटले राशील आली असेल. तुम्ही आत या, मला फक्त 1 मिनिट लागेल. माझ्या आवाजात स्पष्टीकरण आणि विनंती दोन्ही भाव होते. मी बाजूला होऊन त्याला आत येण्यासाठी जागा करून दिली. ज्या कारणासाठी तो आला होता ते कदाचित महत्त्वाचे असावे, म्हणून तो परत न जाता संकोचत माझ्या खोलीत आला. स्वप्नील पुढे चालत जाऊन काउचवर बसला. त्याच्यावर नजर ठेवत मी वॉशरूमकडे वळले. तो नजर खाली ठेवून बसलेला पाहून मी निर्धास्त झाले. मी वॉर्डरोबमधून कपडे घेतले आणि वॉशरूममध्ये शिरले. स्वप्नीलला जास्त वाट पाहावी लागू नये म्हणून मी पटकन चेहरा धुतला आणि वेगाने गाऊन उतरवून ट्राउझर आणि टी शर्ट घातला. मी फक्त 2-3 मिनिटातच परत आले. स्वप्नील, तुम्हाला माझी प्रगती माहीत आहे का? मी उत्साहात विचारले. मी त्याच्यासमोर बसले आणि नजरेला नजर भिडवली. त्याच्या चेहऱ्यावरची उत्सुकता पाहून मी आनंदाने सांगितले, मी सर्फिंगमध्ये लेव्हल 3 पोहोचले आहे. आता मी सतत हाय वेव्ज पकडू शकते. एवढेच नाही तर आता मी बेस्टीवर स्वतंत्रपणे बसून तिला मध्यम गतीने पळवू सुद्धा शकते. हे तर खूप मोठे यश आहे. तुझ्यामध्ये विलक्षण प्रतिभा आहे याची खात्री मला पहिल्याच दिवशी पटली होती. म्हणूनच मी तुझ्यासाठी ट्रेनरची सोय केली होती. स्वप्नीलच्या आवाजात कौतुक आणि आनंद दोन्ही होते. मी पुन्हा कल्पना करू लागले. स्वप्नीलने हीच गोष्ट मला मिठीत घेऊन सांगितली असती तर. त्याच्यावर असे आसक्त होत जाणे मलाच थोडे विचित्र वाटत होते. तेव्हा स्वप्नील म्हणाला, वाणी, या विकेंडला आपण पॅराग्लायडिंग, स्काई डायव्हिंग आणि पॅरा सेलिंग करणार आहोत. आज तू 2 दिवसांच्या सहलीची तयारी करून ठेव. मी हेच सांगायला आलो होतो. या विकेंडसाठी जसे मी ठरवले होते तसेच झाले. हे स्वप्नीलकडून मिळालेले आनंदाचे पॅकेज होते. मला स्वप्नीलसोबत राहता येईल या कल्पनेने मी रोमांचित झाले. हे खेळ नेमके काय आहेत हे मी त्याला विचारले. स्वप्नील, हे पॅराग्लायडिंग आणि स्काई डायव्हिंग म्हणजे काय असतं? मी संकोच न बाळगता विचारले. स्वप्नील माझ्यावर हसला नाही. वाणी, पॅराग्लायडिंग म्हणजे हवेत उडणे. स्काई डायव्हिंगमध्ये उंच डोंगरावरून उडी मारून हवेत तरंगायचे असते. तर पॅरा सिरिंगूमध्ये बोटीने ओढले गेल्यावर हवेत तरंगत समुद्राचा आनंद घेता येतो. स्वप्नील एखाद्या वडिलांप्रमाणे मला समजावून सांगत होता. बापरे स्वप्नील, हे खेळ खूप धोकादायक आहेत. पण तुम्ही सोबत असताना मला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. तुम्ही मला कधीच काही होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. तुम्ही नेहमीच माझे प्राण वाचवले आहेत. माझ्या आवाजात कृतज्ञता होती. वाणी, हे तर काहीच नाही. कधी यमराजही तुला न्यायला आले तरी मी आडवा उभा राहीन. मी म्हणेन, यमराजजी, न्यायचेच असेल तर वाणीला सोडा आणि मला घेऊन चला, स्वप्नील गंभीरपणे म्हणाला. मी उठून त्याच्या तोंडावर हात ठेवला. असे अशुभ बोलू नका. तुमच्या बदल्यात जगायची माझी इच्छा नाही. म्हणताना मी खूप भावूक झाले. माझे डोळे पाणावले. सॉरी, मला तुला दुखावायचे नव्हते. यात कोणतीही जोखीम नाहीये. मला फक्त तुला आयुष्यभर लक्षात राहील असा आनंद द्यायचा आहे. स्वप्नील जाण्यासाठी उठला. अहो बसा ना, एवढी घाई का आहे जाण्याची? मी आग्रह केला. आता नाही वाणी, उद्या तर आपण भेटणारच आहोत. तू थकली आहेस, थोडी विश्रांती घे असे म्हणत स्वप्नीलने माझा खांदा थोपटला आणि तो निघून गेला. तो गेल्यानंतर मी बेडवर पडले. स्वतःशीच हसताना मी विचार करत होते, ही पत्नी होण्यापूर्वीची स्टेज आहे जिथे मी थकलेले असतानाही त्याच्याशी बोलू इच्छिते. खरंच मी खूप थकले आहे. मला कधी झोप लागली समजलेच नाही. काही वेळाने उठून मी उद्याच्या प्रवासाची बॅग भरू लागले. मला खात्री आहे की स्वप्नील पुन्हा एकदा माझ्यासाठी सर्व सोय करेल. भाग 49 समाप्त.